नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आज आपण या ब्लॉग व्हिडिओमध्ये फक्त यूट्यूबबद्दलच थोडं जाणून घेणार आहोत। आणि यूट्यूब हा एक असा माध्यम आहे की आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीनुसार आपण एखादं कोणतंही चॅनल हे क्रिएट करू शकतो। आणि स्पेशली आपलं सगळ्यात सोपं चॅनल म्हणलं की टेक्निकल, कारण की टेक्निकलचं चॅनलला कुठं बी फिरण्याची अशी आवश्यकता नसते। आणि एका रूममध्ये मॅक्झिमम व्हाईट बोर्ड किंवा याच्यावर टेक्निकल इन्फॉर्मेशन गायडन्स करणं आणि ते नॉलेज देणं हे फार म्हणजे सोपी पद्धत आहे। आणि सगळ्यात अवघड म्हणजे यूट्यूबमध्ये काम करण्याचं क्षेत्र म्हणजे तो आहे ब्लॉग। म्हणजे ब्लॉग व्हिडिओसाठी एखाद्या नवीन ठिकाणी आपल्याला इथून कुठं बी जावं लागते आणि एखादं चांगला स्थळ वातावरण म्हणजे मंदिर असो, ठिकाण कोणतंही पॉप्युलर ठिकाण असो, अशा ठिकाणी आपल्याला जाऊन व्हिडिओ वगैरे बनवून ते सगळं एक्सपोज करावं लागते, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवावं लागते। आणि व्लॉग चॅनलमध्ये आपलं एक वैयक्तिक खर्च पण सुद्धा वाढू शकते, कारण की यूट्यूब हा आपल्याला एकदमच हे काही इन्कमचं सोर्स देत नाही। कारण की यूट्यूबची जी कंडिशन आहे ती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम, हे दोन अटी यूट्यूबने जे दिले आहे ते दोन अटी आपल्याला पहिले पूर्णपणे हे पूर्ण करावं लागतात। आणि त्याच्यानंतर जे यूट्यूबचा रेव्हेन्यू असते ते रेव्हेन्यू आपल्याला यूट्यूब इस्टिमेटनुसार टप्प्याटप्प्याने म्हणजे 1000K वर जर गेला समजा आपला एक व्हिडिओ, तर यूट्यूब आपल्याला मॅक्झिमम $1 देते। आणि जर आपल्याला यूट्यूबवर जर खरोखर अर्निंग करायची आहे, म्हणजे खरोखर यूट्यूबवरून पैसे कमवायचे असेल, तर एक व्हिडिओ हा रेग्युलरली आपल्याला अपलोड करावा लागेल। आणि कोणतंही कंटेंट समजा आपल्याला कॉपीराईट जेणेकरून लागला नाही पाहिजे, ही आपल्याला महत्त्वाची काळजी एक यूट्यूबबद्दल घेणं एक फार आवश्यक आहे। कारण की आता माझा जो पहिला यूट्यूब चॅनल होता, जवळपास माझे पहिल्या वेळेस 5000 सबस्क्रायबर यूट्यूबवर मी गेन केले होते, पण काही माझ्या चुकीमुळं मला यूट्यूबचं नॉलेज थोडा कमी होतं आणि त्यानुसार मी काही कंडिशन समजा यूट्यूबचे फॉलो केले नाही आणि त्याच्यासाठी मला जे यूट्यूबनं रिस्ट्रिक्शन दिले, म्हणजे यूट्यूबनं जे मला वॉर्निंग दिली त्या वॉर्निंगला मी फॉलो केला नाही। म्हणजे यूट्यूबनं त्या वॉर्निंग मी नाकारल्यामुळं माझा चॅनल जो पहिला होता ते एकदम टर्मिनेट केला गेला। आणि टर्मिनेट केला तर माझी जी मेहनत होती पहिल्या चॅनलवरती ती संपूर्णपणे ही माझी म्हणजे सगळी मेहनत बरबाद झाली। कारण मी जवळपास 2 वर्ष त्या चॅनलवरती काम केलं होतं आणि त्या चॅनलला एवढा वेळ देऊन एवढा समजा हे करून माझी सगळी मेहनत ही वाया गेली। कारण वाया गेली, पण एक महत्त्वाची गोष्ट मला अशी शिकायला भेटली की जी गलती मी समजा पहिल्या चॅनलवर केली ती आता दुसऱ्या चॅनलवर करायला नको। म्हणूनच हे माझं व्हिडिओ बनवायचं माध्यम आहे की जे कोणी बी नवीन यूट्यूबर आहे, माझ्यासारखे छोटे मोठे यूट्यूबर जे आहे ते नवीन एखादा व्हिडिओ चॅनल क्रिएट केला, समजा यूट्यूब चॅनल क्रिएट केला, तर जेणेकरून त्याच्यासाठी मला एकच सांगणं आहे की कॉपीराईट कंटेंट म्हणजे कॉपीराईट व्हिडिओ, दुसऱ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कधीच टाकायचे नसतात। दुसऱ्याचे व्हिडिओ म्हणा, दुसऱ्याचे गाणे म्हणा, सॉन्ग म्हणा, काही आपल्या चॅनलवरती दुसऱ्याचे कधीच टाकायचे नसतात। कारण की यूट्यूब हे दुसऱ्याचे जर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले तर एक तर मेन म्हणजे कॉपीराईट देते आणि दुसरं म्हणजे रिस्ट्रिक्शन देते का त्याच्यानंतर 3 रिस्ट्रिक्शन आले की आपलं यूट्यूब चॅनल हे यूट्यूब टर्मिनेट करून टाकते, म्हणजे डायरेक्ट आपल्याला ते चॅनल आपल्या हातात नसते, ते यूट्यूब डिलीट करून टाकते। आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यूट्यूबला जर आपण वेळ दिलं तर यूट्यूब ही खूप फायद्याची गोष्ट आहे। कारण की आपण शक्यतोवर पाहतो UP, बिहार या क्षेत्रातले जास्तीत जास्त जे युवा मंडळी आहेत, तरुण पिढी आहे, हे सगळे आता यूट्यूबवर एवढे म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि यूट्यूबवरून लाखो करोडो अशी अर्निंग करत आहे। आणखी कारण की यूट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, एकदा इथून इन्कम घ्यायला सुरुवात झाली की अनलिमिटेड आपण एवढेसुद्धा अर्निंग यूट्यूबवरून करू शकतो। आणि यूट्यूबबद्दल सांगायचं म्हणजे यूट्यूबला जे आपण महत्त्वाचे कंडिशन आहेत त्या कंडिशनाची आपल्याला नॉलेज असणं फार गरजेचं आहे। आणि यूट्यूबला जास्तीत जास्त वेळ जर दिलं तर यूट्यूब आपल्यासाठी पण वेळ जास्तीत जास्त देईल, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि यूट्यूबचं सगळ्यात मोठं रिझन
एकच आहे की यूट्यूबला कॉपीराईट कंटेंट हे बिलकुलही कोणीही यूट्यूबर असेल तर कोणीही कॉपीराईट कंटेंट हे देऊ नका. कारण की स्वतःचे कंटेंट आपल्यामध्ये जे काही ना डान्स फार चांगल्या प्रकारे करता येते, ते डान्स व्हिडिओ जर अपलोड केले तर त्यांना भरपूर लाईक्स आणि कमेंट भेटेल आणि त्यांना सबस्क्रायबर गेन करायला काही अवघड जाणार नाही. आणि आता व्लॉग व्हिडिओ बनवणं म्हणजे हे फार अवघड आहे, पण कारण वेळ, पैसा आणि आपल्याला नवीन नवीन ठिकाणी जाऊन सगळा व्हिडिओ हा शूट करायचा असतो. पण कारण की आपण एकाच प्लेसचे व्हिडिओ बनवायला जर सुरुवात केली तर हे आपल्या जे कंटेंट आहे ते म्हणजे एक प्रकारे असं बोगस होईल. कारण की नवीन नवीन आपण जोपर्यंत यूट्यूबला व्हिडिओ देणार नाही तोपर्यंत आपले सबस्क्रायबर पण वाढणार नाही आणि आपला व्हिडिओ जे आहे ते रीचमध्ये पण येणार नाही. आणि यूट्यूबचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे आहे की हे आहे कृष्णा चव्हाण आज सगळे केस हे बारीक केले आणि आता हे कसं हे गरमीचे दिवस आहे म्हणून सगळे केस बारीक करायला लावले आणि आता मस्त त्याला हवा पण लागत आहे आणि फार मोकळीशीरपणे ते खेळत पण आहे. नाही कृष्णा? हाय कर, हाय सगळ्यांना हाय कर. हाय. तुझं नाव सांग सगळ्यांना. काय तुझं नाव? बाबू नाही, दुसरं? कृष्णा. कृष्णा पूर्ण नाव? कृष्णा गोकुळ हां. तू कुठं आहे शाळेत? शाळा कुठं शिकत आहे तू? पहिला. तर ठीक आहे मित्रांनो,